जगाचा पोशिंदा असं ज्याला म्हटलं जातं, हातात सोनं नसेल पण जो मातीतून सोनं उगवतो त्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा सन्मान करणारा दिवस म्हणजेच कृषी दिन। हा कृषी दिन रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेनं वेगळ्या पद्धतीनं साजरा केला। सुरुवातीला ग्रामदैवत मंदिर परिसरात वृक्षारोपण, त्यानंतर वृक्षदिंडी आणि मग देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रत्नागिरीतील माध्यमिक विद्यालय करबुडे लाजूच्या शाळेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या उपस्थितीत कृषी दिन उत्साहात साजरा झाला। माध्यमिक विद्यालय करबुडे लाजूच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली। हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। कृषी दिनानिमित्त करबुडे ग्रामपंचायतीमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार म्हणाले, कृषी दिनाच्या निमित्ताने आपण आज वृक्ष लागवड केलेली आहे आणि तुम्ही सगळे उत्सुकपणे इथे सहभाग झालेले आहात। आणि आता कृषी दिनाच्या निमित्ताने आपण वृक्ष लागवड करतो। बाकी इतर पुढच्या 2-3 महिन्यांमध्ये असेच आपण सगळ्यांनी तुमच्या गावामध्ये घरीमध्ये एक ॲटलिस्ट तुम्ही तुमच्या नावाने एक छोटासा वृक्ष या रोप तुम्ही लावू शकता, लावलेच पाहिजे। तसं लावणार आहे का? बट रोप तुम्ही कुठून आणणार? रोप आता बीडीओ साहेब या ग्रामपंचायत सरपंच मॅडम ग्रामसेवक तुम्हाला उपलब्ध करून देणार। बट सगळ्यांनी आजच्या एक कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या आठवणीसाठी आणि या एक वैशिष्ट्य कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण एक रोप लावावी। आम्ही सगळे अधिकारीगण आम्ही पण आपला कार्यालयामध्ये घरीमध्ये आपण रोप लावतो। आणि आज आपण सगळे भाग्यवान आहोत की आपण कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण राहतो। इथे पाण्याची काही कमतरता नाही आहे, बरोबर, झाडाची काही कमतरता नाही आहे। आपला नैसर्गिक दृष्टिकोनातून देवाने निसर्गाने आम्हाला खूप उपलब्ध करून दिली आहे। फक्त आम्ही सगळे मिळून एक कम्युनिटी म्हणून आपलं हे निसर्ग आहे, नैसर्गिक संपत्ती आहे, ते कसं जतन करायची आहे त्यासाठी आम्ही आमच्या कंट्रोलमध्ये काही गोष्टी आहेत ते करू शकतो। फॉर एक्झाम्पल आपल्या गावामध्ये घरीमध्ये आपण स्वच्छता राखून ठेवणे, जास्त कचरा न करणे, बाहेर जाताना कचरा न फेकणे, नंतर जेवढा तुम्हाला संधी मिळेल तेवढा त्या SSC कार्यक्रमामध्ये सहभाग करून घेणे, असं तुम्ही तुमची जबाबदारी पार पडले तो आमचे जे गाव आहे, आमचा तालुका आहे, जिल्हा आहे, एकदम सुंदर आणि समृद्ध राहतील। आणि आता पुढे जाताना तुम्हाला काय व्हायची आहे आता काय मी विचारणार नाहीये, बट तुम्ही जे काही तुमच्या आपल्या नागरिक म्हणून आमची जे जबाबदारी आहे, आम्ही कुठलेही पद असो, म्हणजे एखादा आपण सरपंच असो, ग्रामसेवक असो, या एखादा कॉन्ट्रॅक्टर असो, इंजिनियर असो, या आमच्यासारखा तहसीलदार, BDO अधिकारी असो, आपला जे जबाबदारी आहे, जे घराची जबाबदारी आहे, जे समाजाची जबाबदारी आहे, ते सगळ्यांनी पार पडले पाहिजे। आणि आता तुम्ही तुमच्या शाळेमध्ये तुम्ही शिकवताना पण चांगला अभ्यास करा, ठीक आहे। आता तुम्ही अभ्यास होऊन तुम्हाला इतर मोठा इंजिनियर व्हायचे आहे, डॉक्टर व्हायचे आहे, या CA व्हायचे आहे, या तुमच्या हॉस्टेल मॅनेजर व्हायचे आहे, हॉटेल मॅनेजर, किती लोकांना हॉटेल मॅनेजर व्हायचे आहे। असं मी तुमच्याकडून एक छोटी विद्यार्थ्यांकडून मी ऐकलंय की त्यांना मोठे होऊन काय व्हायचे आहे, मी असं अपेक्षित केलं होतं की ते इंजिनियर सांगतील, या CA सांगतील, या एखादा हे सांगतील, बट त्यांनी काय म्हणाले, त्यांना हॉटेल मॅनेजर व्हायचे आहे। असू द्या, म्हणजे आपला जे काही इच्छा आहे ते त्यासाठी तुम्ही त्या दिशेने तुम्ही मेहनत करा। या प्रसंगी सरपंच संस्कृती पाचकुडे, उपसरपंच करिश्मा गोताड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।